नमस्कार. आजचा विषय असा आहे की तुम्हाला स्किनचे आजार जे आहेत, या स्किनचे आजार विशेषतः सोरायसिस आहे, एक्झिमा आहे किंवा लिचन प्लॅनस आहे, अशासारखे काही गंभीर आजार आहेत की त्याला औषध पाणी करून सुद्धा लवकर फरक येत नाही. अशा वेळेला नैसर्गिक प्राकृतिक उपचार तुम्ही काय करू शकाल? हे प्राकृतिक उपचार जे आहेत हे मी तुम्हाला आज सांगणार आहे, जे नैसर्गिक आहेत आणि हे जरूर सगळ्यांनी करून बघणं अतिशय आवश्यक आहे. जे जे लोक स्किनच्या बाबतीमध्ये त्रासलेले आहेत त्या सर्व लोकांनी हे उपचार अवश्य करावेत आणि त्याचा त्यांना जरूर चांगला फायदा होईल. आपण पाहताय शाकले कट्टा. मी आहे डॉक्टर राजू भाटे. आज आपला विषय एवढाच आहे. तर हे प्राकृतिक उपाय काय आहेत, नैसर्गिक उपाय काय आहेत, हे मी तुम्हाला सविस्तर पहिल्यापासून सांगणार आहे. पहिली गोष्ट अशी आहे की तुम्ही काळे रंगाचे कपडे घालू नका. काळा रंग कसा आहे? काळा रंग उष्णता शोषून घेणार आहे, बाह्य उष्णता शरीरामध्ये शोषून घेणार आहे. त्यामुळं काळ्या रंगाचे कपडे जर तुम्ही घातले तर तुम्हाला झालेला स्किनचा आजार हा बळावेल, बरा होण्यास मदत होणार नाही. मग कुठल्या रंगाचे घाला हा उपप्रश्न तुमचा असेल तर त्याच्यावर उत्तर असं आहे की तुम्ही हिरव्या रंगाचे शक्यतो कपडे घाला. आता तुम्ही मला म्हणाल की काळा रंग नको, हिरवा रंग पाहिजे, लाल का नको, गुलाबी का नको, पिवळा का नको? तर त्याचे एक शास्त्रीय कारण आहे. हिरवा रंग जो असतो ना, हिरवा रंग सूर्यामधले जे काही किरण आहेत आणि जे सूर्याच्या ह्याच्यातनं जे रंग येतात, 7 रंग ह्या सूर्याच्या किरणातनं आणि अल्ट्राव्हायोलेट रेज मधनं आपल्याला मिळत असतात. तर हे हिरवा रंग काय करतो? ते सगळे कलर ऍब्सॉर्ब करून फक्त हिरवाच कलर तो रिफ्लेक्ट करतो. बाकीचे सगळे कलर जे आहेत ना ते ऍब्सॉर्ब होतात. आता बाकीच्या कलर मध्ये व्हायलेट कलर जो आहे हा ऍब्सॉर्ब केला जातो. आणि जर तुमचा हिरवा रंगाचा कपडा असेल तर त्याच्यावर जर सूर्यप्रकाश पडला तर तो सूर्यप्रकाश तिथं ऍब्सॉर्ब होतो, तुमच्या स्किन पर्यंत तो जात नाही. व इवन उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा तुम्हाला हिरव्या रंगाचा कपडा वापरायला हरकत नाही. तुम्ही एक प्रयोग करून बघा आणि निसर्गातच ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजतात. तुम्ही मला एक सांगा, झाडं जी आहेत, झाडांची पानं जी आहेत ही हिरव्या रंगाचीच का आहेत हो? निसर्गानं हिरव्या रंगाचीच झाडाची पानं का केलेली आहेत? तर हिरवा रंग हा ऍब्झॉर्ब करतो सगळं युव्ही रेज. आणि झाडाच्या खाली जर तुम्ही उभा राहिला तर तुम्हाला 5 डिग्री सेंटीग्रेडचा फरक लक्षात येतो. तुम्ही ओपन एरियामध्ये जावा, तिथं टेम्परेचर बघा आणि जे झाड डेरेदार आहे अशा झाडाच्या खाली उभं राहा आणि तिथं टेम्परेचरचं माप घ्या. तुम्हाला किमान 2 ते जास्तीत जास्त 5 डिग्री सेंटीग्रेड पर्यंतचा उष्णतेचा फरक तुम्हाला जाणवेल. हे आहे हिरव्या रंगाचं महत्व. हे निसर्गातच आपल्याला बघायला मिळतं. हा नैसर्गिकच उपाय आहे, काय वेगळा उपाय नाही. म्हणून हिरवे कपडे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, विशेषतः उन्हाळ्यामध्ये तुम्ही वापरण्यास हरकत नाही. म्हणजे उन्हाळ्यामध्ये जो स्किनचा आजार बळावतो, बऱ्याच जणांचा सोरेसिस असतो, हा उन्हाळ्यामध्ये जास्त बळावतो. तर अशा केसेसमध्ये तुम्ही हिरवे कपडे जरूर वापरा. त्यानंतर पाठीवर तुम्ही सूर्यप्रकाश घ्या. सकाळ सकाळच्या वेळेला फ्रंटला जर तुम्ही घेत असाल ना तर तो सकाळ सकाळी पाठीवर घ्या. आता सकाळ सकाळी पाठीवर का घ्या? तर पाठीवर जो सूर्यप्रकाश जर तुम्ही घेतला तर तुम्हाला व्हिटॅमिन डी हे जास्त प्रमाणामध्ये प्राप्त होतं. आता तुम्ही फ्रंटला जर समजा, आता लेडीज सारखे जे काय आहेत त्यांना फ्रंट अशी उघडी ठेवून सूर्यप्रकाश घेता येईल का? नाही. हा एक कॉमन फॅक्टर. दुसरी गोष्ट अशी, पुरुषाच्या पाठीला बऱ्यापैकी केस असतात, आपल्या पुढं पोटाला, छातीला वगैरे तुलनेनं पाठीला कमी असतात. त्यामुळे पाठीवर तुम्ही सूर्यप्रकाश जर घेतला तर व्हिटॅमिन डी हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळतं. हा
दुसरा उपाय मी तुम्हाला सांगितला. पहिला उपाय काय सांगितला? हिरवे कपडे घाला. दुसरा उपाय सांगितला तो म्हणजे पाठ उघडी ठेवून सकाळच्या वेळेला तुम्ही सूर्यप्रकाश घ्या. दुपारी वगैरे तुम्ही सूर्यप्रकाश घेण्याच्या भानगडीत पडू नका. हिरवे कपडे घालून तुम्ही बाहेर पडा, म्हणजे तुम्हाला नक्की त्रास होणार नाही. त्याचबरोबर तुम्ही सकाळ सकाळी हिरव्या रंगाची ट्रान्सपरंट ग्लास बॉटल जी असेल, एक हिरव्या काचेची जी बाटली, त्या बाटलीमध्ये पाणी भरून सकाळच्या वेळेला ते ठेवा. संध्याकाळी ते पाणी तुम्ही जरूर प्या. तुम्हाला बराचसाच अंशी त्याचा फायदा बघायला मिळतो. त्यामुळं हा झाला तिसरा उपाय मी तुम्हाला सांगितला. त्यानंतर ज्यांना रक्तिमाय किंवा स्किन लाल होते, लाल चट्टे उठतात, लाल उठून थोडी खाज येते, अशा पद्धतीचे जे काही आजार असतील ज्या लोकांना, त्या लोकांनी काय करायचं, जसा हा सूर्यप्रकाशाचा आपण बघितला तसा चंद्रप्रकाशाचा पण फायदा आपल्याला घेता येतो का? तर तो घेता येतो. तो कसा घ्यायचा? तर संध्याकाळच्या वेळेला तुम्ही साधारणपणे दूध गरम करून एका असा वाडगा असतो किंवा असा काय बाऊल असतो, त्या बाऊलमध्ये दूध गरम करून त्याच्यावर थोडंसं झाकण घालून, म्हणजे पातळ झाकण, की जेणेकरून चंद्रप्रकाश त्याच्यामध्ये आत शिरेल. असं तुम्ही तुमच्या टेरेसवर वगैरे रात्रभर ठेवून द्या. आता हे पातळ का घालायचं, जाळीदार फडकं? तर काही किडामुंगी त्यामध्ये जाऊ नये, हा हेतू त्याच्या मागचा, बाकी काही नाही. तर ते तुम्ही ठेवा आणि त्याच्यावर चंद्राच्या प्रकाशाचा प्रभाव जो पडेल ते दूध तुम्ही सकाळी उठून प्यायला हरकत नाही. त्याच्यामध्ये सुद्धा अतिशय चांगली प्रतिकार शक्ती स्किनमध्ये निर्माण करणारे घटक निर्माण होतात चंद्राच्या प्रकाशामुळं. त्यामुळे ते तुम्ही जरूर प्राशन करा. त्यानंतरचा एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, तो म्हणजे पाचू धातू असतो का नाही, पाचू आपला रत्नामधला जो पाचू आहे, हा पाचू तुम्ही घरामध्ये एखाद्या हॉलमध्ये वगैरे एखाद्या काचेच्या बाउलमध्ये असा घालून घरामध्ये हिरव्या रंगाचा पाचू ठेवा. तर हा पाचू, त्याच्यातनं जी काही रेडिएशन्स बाहेर पडतात, ह्याचा सुद्धा तुम्हाला स्किनवर अतिशय चांगला उपयोग सांगितलेला आहे. त्यानंतरचा एक शेवटचा आणि एक महत्वाचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. तो उपाय असा आहे की काकडी, ब्रोकोली, आता कारलं नको. कारलं जरी हिरवं जरी असेल तरी कारलं नको. कारलं कसं काय, पित्तकर पण असतंय, कडू पण असतंय. त्याबरोबर कारलं सुद्धा काही प्रमाणात तुम्हाला खायला हरकत नाहीये, पण कारलं जरा वृक्ष पण असतं जरा, त्यामुळं मधुमेहामध्ये जास्त करून कारलं वापरलेलं असतं. तर कारलं सोडून तुम्ही दुधी भोपळा खावा, ब्रोकोली खावा, काकडी खावा, म्हणजे जे वातज आणि पित्तज दोष आहेत ते कमी होतात. आता कफज व्याधी स्किनचे हे असतातच, वातज पण असतात आणि पित्तज पण असतात, म्हणजे त्रिदोष एकत्र असलेले सुद्धा असतात. तर तो तारतम्य बुद्धी वापरून तुम्ही तो उपाय कुठला तो निवडायचा आहे. आता ह्यामध्ये तुम्ही वैद्याची मदत घेऊ शकता. मी सांगितलेले उपाय तुम्ही अशा तुमच्या चाणाक्ष बुद्धीनं वापरू शकता आणि ह्याचा निश्चित तुम्हाला फायदा होतो. बरं, आता हिरव्या कपडा घातलाय म्हणून तुम्हाला काय फार मोठं नुकसान होणार आहे का? काही नाही. हिरव्या बाटलीतलं पाणी तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत उन्हात ठेवलेलं तुम्ही जर पिलं तर काय नुकसान आहे का? काही नाही. आता हे मी का सांगितलं तुम्हाला, तुम्ही जर का असे मोठे तलाव पूर्वी बघितले असते किंवा विहिरीतलं पाणी बघितलं असेल, तर एक विहिरीच्या कडेला, तलावाच्या कडेला हे हिरवे हे असतात झाड सगळीकडं, आणि त्याचं रिफ्लेक्शन जे आहे उन्हात येऊन ते पाण्यात पडणार, ते कसं असतं, हिरव्या रंगाचं असतं. मग हिरव्या रंगाची काचेची जी बाटली आहे त्यामध्ये सूर्यप्रकाश जो जाणार आहे त्याच्यातनं हिरवा रंग जास्त प्रमाणात आतमध्ये जाणार आहे पाण्याला, आणि त्या पाण्याचा तुम्हाला उपयोग होणार आहे. म्हणून तलावामधलं पाणी किंवा विहिरीमधलं पाणी हे शुद्ध का राहू शकतं, तर त्याचंही कारण हे आहे. मग हे निसर्गातनं ही सगळी आयडिया तुम्हाला मिळते. हे निसर्गातनं सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. काय
बाहेर आभाळातनं काय पडलेलं ज्ञान नाहीये, नैसर्गिक ज्ञान. फक्त हे बऱ्याच जणांना आपल्याला अवगत नसतं, माहीत नसतं, कोण सांगत नाही, म्हणून हा माझा सांगण्याचा प्रयत्न आहे. जर का ही माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर ही माहिती तुम्ही अनेकांना शेअर करा. चाकले कट्टा हा जर चॅनल तुम्ही आजपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.